तर दुबईमध्ये अडकलेले जळगावमधील गुळवे कुटुंबीय सुखरूप परतलेले आहेत। गुळवे कुटुंबियांनी दुबईतला अनुभव सांगितलेला आहे। युद्धजन्य परिस्थितीचा थरार या कुटुंबियांनी सांगितलाय। दुबईमधला युद्धजन्य परिस्थितीचा थरार कसा होता हे गुळवे कुटुंबियांकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील काही पर्यटक हे दुबईमध्ये या ठिकाणी अडकून पडले होते। मात्र जळगाव शहरात या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। नेमकं या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत गुळवे कुटुंबीय आहे। दुबई येथे हे अडकून पडलं होतं। दादा काय सांगणार, दुबई येथे पर्यटनासाठी गेला होतात, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे तुम्हाला ते अडकून पडावं लागलं। काय नेमका त्रास सहन करावा लागला, काय सांगणार? ऍक्च्युली आमची ही दुबईची ट्रिप 5 दिवसांची होती। तर आमच्या लास्ट दिवशी तिथे मिसाईल अटॅक झाल्यामुळे थोडी भीती निर्माण झाली आणि पहिला अटॅक हा एअरपोर्टवर असल्यामुळे एअरपोर्टच क्लोज झाल्यामुळे आम्हाला भीती अशी होती की आता केव्हा एअरपोर्ट चालू होईल, आपल्याला केव्हा तिकीट मिळेल आणि आपण आपल्या देशाला परत केव्हा जाता येईल, ही एक खूप मोठी चिंता आम्हाला सतत होती। दुबईमध्ये मिसाईल पडल्याचा क्षण तुम्ही अनुभवला आहे, काय नेमका थरारक क्षण होता, काय सांगाल? आम्ही जेव्हा काईट बीचवर होतो तेव्हा आमच्या समोरच पाम जुमेरावर मिसाईल पडली। तेव्हा आम्ही ती बघितल्यानंतर आम्ही खूप घाबरून गेलो आणि आमच्यासोबत लहान मुलं असल्यामुळे आम्हाला थोडी भीती वाटायला लागली की आपल्यासोबत संपूर्ण परिवार आहे। तर आम्ही फटाफट आम्ही आमच्या हॉटेलमध्ये गेलो आणि 3 दिवस आम्ही हॉटेलमधनं बाहेरच नाही आलो। त्यावेळेस जी परिस्थिती होती, एक कुटुंबीय होता आपल्यासोबत, नेमका कसा कुटुंबाला धीर दिला तुम्ही? आम्ही बस हेच कंटिन्यू आम्ही लॅपटॉपवर आम्ही तिकीटच सर्च करत होतो की आज आपल्याला तिकीट मिळून जाईल, आज आपल्याला तिकीट मिळून जाईल आणि जसे आम्हाला तिकीट मिळत गेले आम्ही ज्या फ्लाईटचं मिळालं एक एक परिवार आम्ही तसे इंडियाला रिटर्न आलो। दुबईतील स्थानिक नागरिक प्रशासनाने या संदर्भात तुम्हाला काही सूचना दिल्या होत्या का या संदर्भात? नाही तसं तर काही सूचना, फक्त त्यांनी एवढं होतं की आमच्या जो हॉटेलचा स्टे होता त्यांनी आमच्याकडनं काही एक्स्ट्रा चार्जेस नाही घेतले। त्यांनी आम्हाला ती मदत केली की तुमचा जो पॅकेज होता त्याच्यामध्येच तुम्ही राहू शकता, फक्त रेट काही वाढवले नाहीत त्यांनी। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।